चला दोन्ही ऑफिशियल्स तुमचा सन्मान आम्ही करतोय. ऑफिशियल कॉमेंटेटर, स्कोरर, लाईव्ह वाले यांचा आम्ही शब्द सुमनानं सन्मान करतोय. फक्त पंचांचा सन्मान आम्ही इथे घेणार आहोत. ठीक आहे, ठीक आहे. तिकडे द्वारकानाथ सरांनी सांगितलंय. चला ठीक आहे, आम्ही आमचाही शब्द सुमनानं सन्मान चालेल. हो ना. चला आपण बक्षीस वितरणाकडे आता वळतोय जास्त वेळ न घेता. बघा, खरं तर या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हे बक्षीस नव्हतं, परंतु अगदी वेळेवर हे सगळं नियोजन झालेलं आहे. आणि काल रात्री फोन आम्ही त्यांना केला आणि ते आज खेळायला आले खरं तर. आणि हे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी आम्ही देतोय निलेश ठाकूर, धुतुम 40+. निलेश, आपण खरं तर आज तुमच्यासाठी ही स्पेशल ट्रॉफी ही ते बनवण्यात आली, कारण तुम्ही अगदी वेळेवर खेळायला आलात. काल एक टीम ऐनवेळी कमी झाली, प्लस आज दिवसभर जो तुम्ही खेळ केलेला आहे तो अप्रतिम आहे. तुमच्या या खेळाचं कौतुक आम्ही भरभरून करतो. आणि मी सन्माननीय बॉस यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते निलेश ठाकूर यांना अगदी ही ट्रॉफी द्यावी. 3 कॅचेस पकडल्या, 2 रनआउट आणि बॅटिंग ही फारच छान केली. खूप साऱ्या शुभेच्छा निलेश ठाकूर. चला आता पुढच्या पारितोषिकाकडे आपण वळतोय. पुढचं पारितोषिक आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आकाश भाई, आपल्याला विनंती आहे की आपण यावं बक्षीस देण्यासाठी. आकाश वाजेकर. तर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक जातोय नेहा एंटरप्राइजेस वर्चोले संघाचा तन्मय ठरतोय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. या तन्मय फार छान गोलंदाजी. काल संपूर्ण आयकॉन असतानाही समोर त्यांनी संपूर्ण दिवस गाजवला. काल प्रेक्षकांची अल्लोट गर्दी आणि वेगळा कॉन्फिडन्स त्याच्या गोलंदाजीमध्ये होता. मी विनंती करेन आपण या रामशेठ सगळ्यांना पाहुण्यांना विनंती आहे की आपण जॉईन व्हा. अभिनंदन तनय. पुढच्या पारितोषिकाकडे आपण वळतोय. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक जाईल ज्या खेळाडूंना आपल्या बॅट मधून तब्बल 104 धावा केल्या, असा वन अँड ओनली अनेक युवकांचा आवडता खेळाडू सूरज पाटील. सूरज, अभिनंदन. नेहा एंटरप्राइजेस वर्चोवळे संघाचा सूरज पाटील ॲज अ आयकॉन म्हणून या टीम मधून खेळा आणि खरंच गाजवली संपूर्ण टुर्नामेंट. 104 धावा त्याच्या वैयक्तिक संपूर्ण दिवसभरामध्ये काल राहिलेल्या आहेत. अभिनंदन सूरज. अतिशय विनम्र, शांत आणि प्रेमळ. क्रिकेटला आपला खरा धर्म मानणारा खेळाडू. मैदानामध्ये नेहमी शांत असतो. जे काय उत्तर द्यायचं असेल ते आपल्या बॅट बॉल मधून देत असतो. असा हा आपला सगळ्यांचा लाडका सूरज. अभिनंदन सूरज. त्यानंतर आपण पुढच्या पारितोषिकाकडे वळतोय. पुढचं पारितोषिक देतो आपण मालिकावीर. जास्त वेळ किंवा प्रतीक्षा न करता संस्कार स्पोर्ट्स कडून आहे ही ब्रँडेड बॅट आणि त्यासोबत आपण ही ट्रॉफी देतोय. ज्या खेळाडूनं आदर्श खेळ तर केलाच, परंतु बॅट मधून दिलेल्या आहेत टोटल केलेल्या आहेत बॅट मधून 96 धावा आणि गोलंदाजी करत असताना विकेट घेतलेले आहेत 3 आणि त्यासोबत 2 उत्तुंग झेल टिपलेले आहेत. असा वन अँड ओनली चिरले 40+ मास्टर्स निर्दोष घरत प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. या निर्दोष युवकांचा खरं तर आदर्श ज्या खेळाडूकडून घ्यावा असा निर्दोष संस्कार स्पोर्ट्स कडून ही ब्रँडेड बॅट आणि अगदी ही ट्रॉफी. अगदी अभिनंदन निर्दोष करत असेच खेळत राहा. हे मैदान तर त्यांच्यासाठी लकीच आहे, नो डाऊट. खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यासोबत कॅश प्राइज देऊया आपण. पुढचं पारितोषिक द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला डेफिनेटली चिरले 40+ मास्टर्स या सगळे लेजंड्स आजच्या 10 संघांच्या प्रवासामधून आज अव्वल ठरला. चला, समोर रेग्युलर मधून 2 आयकॉन होते, परंतु फायनल जिंकण्याचं स्वप्न जरी अर्धवट राहिलं असलं तरी ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आज फायनल पेक्षा कमी नाही आहे. चला या आपण देऊया पारितोषिक.
द्वितीय सेकंड रनर अप ठरलेला आहे या स्पर्धेतील चिर्ले 40+ अभिनंदन. टॉप क्लास प्रदर्शन बॅट मधून बॉल मधून सगळं काय आहे. 40+ असं म्हणतात ना, एज इज जस्ट नंबर. तुमचं वय हा फक्त आकडा असो, परंतु तुमचं क्रिकेट खेळत असताना जे आत्मबल असायला हवं, कॉन्फिडन्स असायला हवं, तो बघायला मिळाला. अभिनंदन चिर्ले 40+. असंच खेळत राहा. नामवंत बलाढ्य संघाला त्याने हरवलं आणि आता ते ठरलेले आहेत द्वितीय क्रमांकाचे मानकरी. त्यानंतर श्री रामशेठ घरत साहेब आणि त्यासोबत सौरभ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहिली. 2 दिवस, काल ग्रामीण विथ 2 आयकॉन आणि आज 40+चे 10 संघ आणि ही स्पर्धा जिंकलेली आहे डेफिनेटली नेहा इंटरप्राइजेस वरच्या ओळे संघानं चॅम्पियन बनलेले आहेत. मी विनंती करेन आपण सगळ्यांनी या. काल भावेश नाईक होते, आज फायनल साठी ते नसले तरी सूरज पाटील आज आयकॉन म्हणून खेळ आणि संपूर्ण त्यांचा हा स्क्वॉड यंगिस्तान, हे सगळे यंगस्टर्स जबरदस्त प्रदर्शन दिलेलं आहे. सगळ्यांना विशेष कौतुक, अभिनंदन, वेल जॉब. असंच खेळत राहा आणि मन जिंकत राहा, क्रिकेट जिंकत राहील याच तुम्हाला शुभेच्छा. अभिनंदन. ही स्पर्धा यशस्वीरित्या कोणतंही गालबोट न लाथा डेफिनेटली आणि लागणारही नाही, कारण जेव्हा तुम्ही आत्माराम शेठ जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवर येतात तेव्हा एक खेळाचा नवा आदर्श आणि इथे खेळाची मजाच काय वेगळी असते. आणि ही स्पर्धा इथेच संपते असं आम्ही जाहीर करतो. पुन्हा एकदा रामशेठ घरत साहेब आणि सौरभ पाटील साहेब